सो नमस्कार मित्रांनो, वाशीच्या खाडीची ते आज आहे रविवार आणि चाललं पेपरला. एक गोष्ट दाखवायची होती, ते राईट हँड साईडला जी तुम्हाला मर्सिडीज दिसते त्यातलं एक पोरगी बाहेर आली आहे. पोरगी आहे की ताई आहे माहीत नाही आहे, बट इट्स नॉट सेफ. सनरूफ ह्यासाठी बनवलेलं नाही आहे, राईट ना. सनरूफ ओ हो ब्रो, वॉट बाईक यार, वॉट बाईक सिक्सी. तू तेच सांगत होतो की जे सनरूफ आहे ते ह्यासाठी बिलकुल नसतं. इट्स नॉट सेफ. बिकॉज पोलीस पण यावर फाईन मारतात जर तुम्ही बाहेर असाल सनरूफच्या बाहेर, तर ते अलाउड नाही आहे तसं. तर बघा आतमध्ये गेली, नशीब आतमध्ये गेली. आणि सनरूफ हा फक्त व्हेंटिलेशनसाठी असतो. म्हणजे गाडीत व्हेंटिलेशन ठेवायचं असेल आपल्याला, राईट, गरमीमध्ये जर ए सी चालू नसेल इन चान्स, त्यासाठी आपण हा सनरूफ ठेवतो. मूर्ख असतात यार लोक, काय बोलणार खरंच. एवढ्या मोठ्या गाडीत घेतात. आता ती 50-60 लाखाची असणार मर्सिडीज, बरोबर. 50-60 लाखाची मर्सिडीज घेता तुम्ही आणि बेसिकचं तुम्हाला कॉमन सेन्स नाही की गाडीमध्ये काय करायचं असतं, गाडी कशी यूज करायची असते. मी सनरूफ त्या गोष्टीसाठी आहेच नाही ना. हे बघा याशे नमुने सिग्नल न देता चेंज करतात लेन. परत ॲक्सिडेंट झाल्यावर काय, बाईकवाल्याची चुकी, बाईकवाला माझ्या लेनमध्ये आला. बात तर सही आहे. बघणार आहेत कधी. आता रिसेंटली आपण जसं की अराउंड माहीत नाही, 3-4 ब्लॉग आधीचं आहे की नंतरचं माहीत नाही, बट रिसेंटली जो ब्लॉग टाकलेला आहे बरोबर, त्या ब्लॉगमध्ये बोलो ते एक रोड रेस झाली त्या आंटीसोबत. त्या आंटीचं बघितलं ना, मी कुठे होतो ती कुठे होती, पाठून आली आणि तिने कट मारून गेली. इफ जर मी थोडासा साईडला नसतो झालो तर ऑफकोर्स त्या हायवेवर मी पडलो असेल. तुम्हाला माहिती आहे सायन पनवेल हायवे किती मोठा हायवे आहे तो, आणि त्या हायवेवर किती ॲक्सिडेंट्स होत असतात. इफ जर तिथे मी पडलो असतो तर रिस्पॉन्सिबिलिटी कुणाची होती, बरोबर ना. जर रिस्पॉन्सिबिलिटी कुणाची होती जर मी पडलो असतो तर कुणीच घेतला नसतं, ती बाईक पळून गेली असती. मी बेसिकली बघितलं बरोबर. आपण जेव्हा तिला चेस केलं तेव्हा आपण तिला हात दाखवतो, बोलायचा प्रयत्न करतो, तरी काय रिप्लायच नाही, बघतच नव्हती ती. म्हणजे असं आहे की तिने काय केलंच नाही असं बघत होती. तिला माहीतच नाही बाहेर काय झालं ते. ती कारच्या आतमध्ये स्वतःला कोंडून घेतलेलं, बरोबर ना. तशा गोष्टी असतात. आता हे सनरूफचं आपण समोर बघितलं, काय गरज आहे सांग ना. तर सनरूफमधनं बाहेर येऊन रील्स काढू. रील्स महत्त्वाचे आहेत की जीव महत्त्वाचा आहे. कसं आहे ना, लोकांना कॉमन सेन्स नाही राहिला. आपण कुठे काय करायचं, प्रत्येक गोष्ट आपल्याला ह्याच्यावर ऑनलाईन दाखवलीच पाहिजे किंवा रील्सवर टाकलीच पाहिजे असं गरजेचं नाही आहे ना यार. चला भेटू. आता कॉलेजला जातो, संध्याकाळी जायचं आहे. थोडा माझे काका आहेत, म्हणजे पप्पांचे ऑफिसचे कलिग आहेत, पण माझे ते आमच्या फॅमिली मेंबरसारखेच आहेत. तर त्यांच्याकडे मागे गणेश उत्सव असतो, तर त्यांच्याकडे दर्शन करायला जाणार आहोत. अंबरनाथला जाणार आहोत. तर चार्लीनीच जाईल. तर काय दाखवण्यासारखं भेटलं तुम्हाला रोडमध्ये तर ऑफकोर्स दाखवेल मी. भेटू तोपर्यंत. बघा मित्रांनो, अजून एक नमुने. सकाळी आपल्याला नमुने दिसलेलेच, त्या अजून एक नमुने आहेत. जीजेची गाडी आहे, गुजरातची गाडीची. हे बघा सनरूफमधनं बाहेर आलेला आहे तो पोरगा. काय गरज आहे यार. सकाळी पण मी तुम्हाला तेच सांगितलं, काय छपरीपणा करायची, फालतूगिरी करायची आहे. बघा एक तर सिग्नल दिला आहे, गाडीमध्ये आहे, रोडच्या मधोमध चालवतात, तेव्हा गेला आतमध्ये. सिग्नल तरी बंद करा, नाकलेच नाहीत. सर्व पोरं आहेत, सर्व पोरं आहेत गाडीमध्ये. ह्या लोकांसाठी रूल नसतात का, किंवा पोलिसांना हे दिसत नाही. पोलिसांना माहिती आहे काय दिसतं, फक्त बुलेटवाल्यांनी सायलेन्सर मॉडिफाईड केलं आहे, तर कर्कश आवाज येतो, फक्त हेच त्यांना दिसतो. तो गेम बजाना पडेगा. शिस्त काय, बरोबर ना. त्या गोष्टीचा काय आहे लोकांना, त्याचा काहीच फरक नाही पडत. ते चाललेत, चोर फिरतात एकदम बिंदास. आणि फिर त्यांना सायलेन्सरवाल्यांना पकडायचं. सायलेन्सर, त्यांची नंबर प्लेट तुटली आहे, ह्या लोकांना पकडायचं. ठीक आहे तुम्ही पकडा, आहे बघा पकडा, नाही बोलत आहेत, पण सर्व गोष्टी करा ना. आता काही लोक येते सांगायला तुम्ही पोलिसांना काम शिकवू नका, वो लोग उनका काम बरोबर देख लेंगे असं बोलायला ना. तसं आहेत खूप जण लोक बोलायला. सर प्रत्येकाची मेंटॅलिटी वेगळी असते. कोणाला काय वाटेल ते डिपेंड करतो. तुला काय बोलणार यार. बऱ्यापैकी काम झालं कंप्लीट आहे बघा, ब्रिज कनेक्ट करायला. कारण की आता इथून त्या ब्रिजवर जाण्यासाठी एक सिंगल रोड आहे ना, त्यामुळे आता ह्या साईडला पण ब्रिजचं काम चालू आहे बऱ्यापैकी. तर बघा 3 मशीन्स आहेत, फुल काम चालू आहे, एकदम जोरात काम चालू आहे. त्या साईडचा पण ब्रिज आता ओपन होणारच आहे लवकरच, त्यामुळे काही टेन्शन नाही. आता आपण ओल्ड ब्रिजवरनंच जाऊया. नवीन ब्रिजवरनं खूप गर्दी, तिथे खूप गर्दी असते, बिनकारणाची गर्दी करतात लोक. सो वाजलेले आहेत 12:30. पेपर लवकर सुटला, बिकॉज पेपर खूप इझी होता.
पास फुल पास आहे, आपण टेन्शन घेऊ नका, पास आहे. अरे तुमचा तन्मय शिंदे पास होणार यार, काय टेन्शन घेतं एवढं. सो ऊन खूप बेकार लागतो मेन म्हणजे. आणि थँक्यू फॉर 320+ सबस्क्रायबर्स. असे मी कधी बोलत थँक्यू फॉर 320K सबस्क्रायबर्स. आणि हा मित्रांनो एक गोष्ट मेन म्हणजे इंस्टाग्रामवर फॉलो करून काय फॉलो नसेल केलं तर आपले रील्स वगैरे आता खूप व्हायरल जातात. आता एक रील रिसेंटलीच 62,000+ व्ह्यू गेलेले आहेत त्या व्हिडिओला. शिवाजी महाराजांवर व्हिडिओ आहे ती. खूप बरं वाटलं त्यावर लाईक्स वगैरे 5,000+ लाईक्स आहेत. मी नक्की आय डी टाकेल, फॉलो करून घ्या वरती. त्यावर आपलं रायटिंगचे किंवा ब्लॉग वगैरेचे अपडेट्स वगैरे त्यात येत असतात. आणि माझी डेली लाईफमध्ये आता काय चाललं आहे ते बघण्यात इंटरेस्ट असेल तर ते सुद्धा चालू असतात त्या गोष्टीत, तर तुम्ही फॉलो करू शकता. सिग्नलला थांबलेलो मित्रांनो, जात होतो. बोललो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की काकांच्या घरी गणपतीच्या दर्शनाला जात होतो आणि पकडला पोलीस मामाने यांना. समोर एकदम परफेक्ट सिग्नलला थांबलेले आणि विदाऊट हेल्मेट पकडलेला आहे. एकदम सुंदर मशीनने फोटो काढला आणि पकडलं. फाटेल आता 500-1000 रुपयाची तरी पावती फाटायलाच पाहिजे आता. बरं आहे बाबा, हेच करा. पोलीसवाले म्हणजे काय बोलणार नाही यार, की काहीच गोष्टी नाहीत. माणूस सिग्नलला थांबलं, पकडला. बाकीच्या गोष्टी यांना दिसतच नाही, दुसरं काय क्राईम्स होत आहेत ते. आता कितीचा फाईन मारतील ते देवालाच माहीत. ओ मी हे केलं, काय बोलतात, प्रमोशन केलं देवा पिक्चरचं. मला पैसे दिले पाहिजे देवावाल्यांनी. तेरा बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँ? आता चाललो आता इथे काय बोलतात, जस्ट काय बोलतात, कल्याण हायवेला लागलो आहे आपल्या इथून, कलंबोलीच्या इथून. आणि तुम्हाला माहिती असेल कल्याण ह्याला किती, हायवेला किती ट्रॅफिक असते ती. आणि ह्या टायमाला म्हणजे ऑलमोस्ट 5:30 वाजलेत, 5:40 झालेत, 5:30 वाजून गेलेत. आणि ह्या टायमाला तुम्हाला माहिती आहे MIDC एरिया, हा तलोजे हायवे आहे, तलोजे साईडला जात होतो आपण. कचऱ्यासारखी गर्दी असते आणि ट्रक्स वगैरे टेम्पो एवढे असतात इथे, त्याचा विचार नाही. अरे वा, हे बघा, हो हो, ऑफरोड केलं की काय? नाही ना, ऑफरोड नाही, गाडीच बंद पडली. मला वाटलं ऑफरोड केलं, कारण की असंच मी ते लास्ट टाइम बघितलेलं, एका DST वाल्याने डायरेक्ट गाडी चढवलेली वरती, डिवायडरच्या वरतीच. म्हणून बोललो की काय आपलं हे केलं आहे की काय बोलतात, ऑफरोड ऑफरोडिंग करायचा ट्राय केलं आहे की काय बोललो. अराउंड मला असं वाटतं जायला म्हणजे 7 वाजेपर्यंत पोचायला पाहिजे मी. बट आता डिपेंड करतो ट्रॅफिकवर. बिकॉज अंबरनाथला इथून जायचं मीन्स अराउंड 45 to 50 किलोमीटर्स आहे सिंगल स्टेशनमध्ये. 1.5 तास तरी काय बघ, हे अशी करतात लोक, काय बोलणार. साईडला थांबून तरी करा ना यार, की साईडला काय सिग्नल तरी द्या. लहान लहान पोरं आहेत आणि तुम्ही अशी गोष्टी करता. लहान पोरांवरनं आठवलं यार, लहान पोरांसाठी पण हेल्मेट वगैरे घ्या ना. स्वतःसाठी जर आपण हेल्मेट घेतो तर लहान पोरांसाठी हेल्मेट घ्यायला काय झालं. किती महाग भेटतो लहान पोरांचा हेल्मेट, 300 रुपये, 400 रुपये, 500 रुपीज असेल फार फार. जर हे बघा सिम्पल क्वालिटीचा बोलतात ना, आपल्या मोठ्या माणसांचा जर 250 रुपयाला भेटतो हे हायवेच्या साईड्सला, तर लहान पोरांच्या थोड्या सेफ्टीसाठी ते एवढे आईवडील खर्च करू शकतात ना, जर एवढे हट्ट पुरवतात तर. 1000 रुपये खर्च करायला काय प्रॉब्लेम आहे पोरांसाठी पण. काय 4-5 वर्ष तरी यूज होईल ना, जोपर्यंत पोरगा मोठा होत नाही तोपर्यंत. काय डोक्याची साईज तर काय चपलीसारखी नाही की लगेच वाढेल, बरोबर ना. निघाले गणपती बाप्पा गावी, निघाले परत त्यांच्या. सो मित्रांनो, महाराष्ट्रात माही गणेश उत्सव साजरा केला जातो. जसं की प्रत्येक वर्षी चेंज होत असेल डेट, डिपेंड करतो कोणत्या तारीखला येतो गणपती. यावर्षी 1 फेब्रुवारीला आलेले माही गणपती. आज विसर्जन होत असेल, 1.5 दिवसाच्या गणपतीचं आज विसर्जन होतं. खूप वाईट वाटतो ना यार असं, जेव्हा पण बघा ना, आजी पण आहेत माझ्यासोबत. खूप वाईट वाटतो ना ज्या दिवशी आपण घरी आणतो तेव्हा खूप खुश असतो, आनंदी असतो की घरी गणपती बाप्पा येत आहेत. आणि लगेच असं काही क्षणात, म्हणजे काही बोलता येईल ना, काही क्षणात लगेच आपण त्यांना विसर्जनाला त्यांना निरोप देतो आपण. जसं एकदम डोळे भावूक होतात यार. की विचार कर ना, जे न रडणारी सुद्धा लोक असतात, त्याच्या टायमाला त्यांच्या डोळ्यात आसू येतात. असं मीन्स अश्रूज येतात.
कारण की एक जे मराठी लोक आहेत ते समजू शकतात की गणपती आणि गणपती सण हा किती त्यांच्यासाठी एक मोठा असतो. आणि जसं की बोलावं गेलं तर हे मागी गणेशोत्सव म्हणजे गणपतीचा बड्डे असतो. सो कमेंटमध्ये करा गणपती बाप्पा हॅपी बड्डे. आणि गणेश चतुर्थी असते आपलं ह्या टायमाला जी ऑगस्ट कधी सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये येते, तेव्हा आपण घरी गणपती आणतो. तेव्हा आपण 1.5 दिवस 5 दिवस 7 दिवस 12 दिवस असे लोक त्यांच्या श्रद्धेने आणतात किती दिवसप्रमाणे. पण कधीही पण असू दे, ते आत्ताचा गणपती असो मागे गणपती असो किंवा नंतरचाही गणपती असला तरी ते वाईट तर वाटतंच यार. जेव्हा आपण गणपती बाप्पांना निरोप द्यावा लागतो ना, खूप भरून येतो. म्हणजे असं इच्छा नाही होत की विसर्जन करायचं आहे किंवा काय करायचं आहे. कारण की एक बॉन्ड जोडलेला वाटतो. ती मूर्तीच असते बघा, त्यात ना की जीव असतो किंवा काय असतो. एक ती कलाकारांनी बनवलेली एक मूर्तीच असते, बट त्यात जे बनवलेलं असतं आणि देवाची जी आपण श्रद्धा मानतो त्यासाठी ती आपल्याला मूर्ती खूप परमपूज्य असते. तो खूप वाईट वाटतो जेव्हा विसर्जन वगैरे होतं. पण जेव्हा घरी गणपती बाप्पा असतो तेव्हा तेज वेगळाच असतो. पण तेच एक गोष्ट आहे ना, भरलेला मकर बघण्यात जो आनंद आहे ना, तो खाली मकर बघण्यात एवढं दुःख आहे ना की ज्याच्या घरात गणपती येतात ना ते नक्कीच ऑफकोर्स समजू शकतात की किती दुःख होतं ते बघण्यात. माझ्या घरी पण गणपती येतो गावी गणेश चतुर्थीच्या टायमाला. मला माहीत आहे ते किती मी उत्साही असतो. 1.5 दिवसाचा गणपती असतो माझ्या घरी. मी किती उत्साही असतो की डेकोरेशन असं करायचं तसं करायचं, एकदम एन्जॉयमेंट असते. आणि बोलतात ना काहीच तासात दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन होतं. त्या टायमाला जाताना एवढं वाईट वाटतो ना काय बोलू नाही शकत हो. एक ते बोलतात ना अनबिलिव्हेबल मीन्स शब्द नाही त्या गोष्टीला. त्याप्रमाणचं प्रेम आहे देवासाठी आपलं. सो काहीच नाही, जाऊया आता. किती टाईम लागेल अराऊंड काय आलं आहे एक गुगल मॅप एक कधी अचानक काय पण दाखवत असतो. 16 किलोमीटर दाखवतोय. पहिला काकांकडे जायच्या आधी अंबरनाथचं जे प्राचीन शिव मंदिर आहे तेव्हा इथे या साईडला लेफ्ट हँड साईडला फोटो टाकतो जे प्राचीन शिव मंदिर आहे त्याचं. तर तिकडे विचार केला तर जातोच, तर तिकडे दर्शन घेऊन जाऊया. कोणाचं? महादेवाचं. काय बोलतो? अरे तन्मय भाई आप क्या बात कर रहे हो यार. सॉरी मित्रांनो, विसरतो कधी कधी, विसरायला होतो मी. कसं ते आता एकदम भावूक झालेलो ना थोडं ते गणपती बाप्पाच्या थोडा ह्याच्यात. एवढं बोलतात ना एक त्या ट्रिपमध्ये गेलेलो मी. आणि काय सर्वीकडेच आहे का? मुंबईला तर मुंबईला रस्ते खोदून ठेवलेत, कल्याण डोंबिवलीला तर इथे पण रस्ते खोदून ठेवलेत. गव्हर्नमेंटला का फक्त रस्ते खोदण्यात मजा आहे का? अरे बेटे तुझे थकान नहीं लग रही क्या? रस्ते बांधायचे ना, बरं रस्ते खोदून ठेवायचे. आयडिया भारी आहे ना. तुम्ही ट्रॅफिकमध्ये मरत राहा, काय फरक नाही पडत. हे बघा आता समोर अशी हा जो टेम्पो चालला छोटा हाती चालला आहे, ह्या लोकांना फाईन मारा. हे बघा याची नंबर प्लेट आहे, प्रॉपर नंबरच दिसत नाही, बरोबर ना. ह्या लोकांना तुम्ही फाईन मारू शकता. नाही ना, मारलाच पाहिजे फाईन अशा लोकांना. नंबर प्लेट तुम्हाला लावून नाही घेता येत का? 40-50 रुपये घेतात नंबर प्लेटची ती पिन लावायला. तेवढं तरी खर्च करा ना. जर एवढे गाडी चालवत तर तुम्ही भाडे वगैरे मारता तर काय ना खरंच. हो काय आहेत. अरे वा मित्रांनो, मेंढ्या. मेंढ्या खातात का कोण? सॉरी बकऱ्या आहेत, बकऱ्या. बकऱ्या मेंढ्यांमध्ये फरक काय समजत नाही. क्या बोला तूने? समजतो मी, जस्ट मस्करी करते. तुम्हाला विचारलं, चला आपण एक क्विज खेळू. क्विज विथ तन्मय शिंदे. चला, कोण म्हणे करोडपती नाही खेळू शकत, तेवढे पैसे नाहीत. आपण क्विज विथ तन्मय शिंदे खेळूया. लेफ्ट हँड साईडला हा गोट म्हणजे बकरीचा फोटो टाकतो, राईट हँड साईडला शिपचा फोटो टाकतो. सांगा बकरी आणि शिपमध्ये काय फरक आहे? जो बरोबर उत्तर देईल त्याला भेटणार माझ्याकडून 7 करोड. काहीच नाही. काय भेटणार? मी काय देऊ शकतो तुम्हाला? फार फार माझा प्रेम देऊ शकतो आणि ब्लॉग व्हिडिओज देऊ शकतो मित्रांनो, आणि शॉर्ट्स व्हिडिओ देऊ शकतो. चला लवकर कमेंट करून आन्सर सांगा काय असेल. कोण चांगला आहे, शिप की गोट? बोला सर. हो थँक्यू सर. सो मित्रांनो, कॅमेराची पॉवर बघितली. ह्याला बोलतात कॅमेराची पॉवर. जसा मी कॅमेरा चालू केला, जाऊ दे सर, बरोबर. आणखी आता जर मी कॅमेरा चालू नसता केला ना, काही ना काहीतरी विचारून फाईन काढायला बघितलं असतं, बरोबर आहे ना.
का म्हणजे का करप्शन करायचे आहेत यार तुम्हाला? सांगा ना, का करप्शन करायचे आहेत? काय बोलणं होतं? अजी आजी पाठी बसली आहे. काही पण म्हणजे मगाशी तुम्हाला दिसला नाही का सर? काय बोलताय यार? इझिली बोलतायला इझिली बोलतात, सिम्पल इझिली सांगता येतं की ह्यांना फाईन पाहिजे होती किंवा काहीतरी छोटी मोठी काय बोलतात ना, चिरी मिरी पाहिजे होती. समझ रहे हो? समझ रहे हो आप? समझ रहे हो? बरोबर ना? त्यासाठी थांबवलेलं. जसं त्यांनी बघितलं ना, मी कॅमेरा हात ठेवला आणि चालू केली व्हिडिओ रेकॉर्डिंग, तसं जाऊ द्या. समजला मित्रांनो, हा फायदा असतो गोप्रो असण्याचा किंवा कॅमेरासमोर हेल्मेटच्या समोर असण्याचा. ह्याने आहे ना कधीही ते लोक बोलू नाही शकत की आपण त्यांच्याशी भांडलो किंवा काय बोललो. बरोबर, हा फायदा असतो कॅमेरा असण्याचा. नाही तर माहिती आहे, जर तुमच्याकडे कॅमेरा किंवा काही प्रूफ नसेल ना, तर ते लोक काहीही बोलू शकतात की तुम्ही शिवी दिली मला, तो काय दिली. तसंच एक सिम्पल गोष्ट सांगतो, आपण कधीही त्यांच्याशी पोलाइटली बोलायचं. बरोबर, त्यांच्याशी पोलाइटली बोललं पण त्यांची इच्छा जर असेल ना, तरी ते काय बोलणार की नाही ह्यांनी मला शिवी दिली किंवा काय दिली का, फाईन काढण्यासाठी. कारण गव्हर्नमेंट ऑफिसर्स आहेत, ह्यांना आपण काहीच करू नाही शकत किंवा काहीच बोलू नाही शकत. आणि ह्यांना माहीत आहे ह्यांची नोकरी वगैरे काही जाणार नाही आहे, त्यामुळे ह्यांना बिनधास्त काही पण ठोकून देतात ते लोक. म्हणून जर त्यांच्या समोर असाल, प्रूफ म्हणून काहीतरी गोष्टी ठेवत जा किंवा सरळ नॉर्मल त्यांना कॉपरेट करत जा. जे काय विचारतात डॉक्युमेंट्स वगैरे ते सरळ त्यांना सांगून टाका, हे आहेत नाही आहेत, तर तुम्हाला फाईन भरावीच लागेल मित्रांनो. पण ऑल क्लिअर असेल ना तर घाबरू नका, इझिली कॅमेरा चालू करा. आणि प्रत्येकाला आवाज उठवण्याचा अधिकार आहे, घाबरायची काय गरज आहे. तुमच्याकडे जर कॅमेरा आहे ना, त्यांना सरळ बोलू, सर मी कॅमेरा माझ्या सेफ्टीसाठी ठेवतो ना, की मी तुमची व्हिडिओ करतोय, मी माझ्या सेफ्टीसाठी कॅमेरा ठेवतो. काही असेल तर तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुमचा चेहरा मी ब्लर करेल, मी माझ्या सेफ्टीसाठी कॅमेरा ठेवला आहे, हे बोलून संपवून टाका. आणखी बघा, आता जे इन्सिडेंट झालं ना माझ्यासोबत, ते तुमच्यासोबत पण होऊ शकतो मित्रांनो. बिकॉज जसं मी हेल्मेटवर त्यांनी मला साईडला घे बोलले, तर म्हणून मी लगेच हेल्मेटवर बटन चालू केला गोप्रोचा, की जेणेकरून काय बोलतात ते व्हायला. जसं मी साईडला झालो तर बोलतात त्यांना, जाऊ दे मावशी आहेत तुम्ही, जा नका थांबव. ओ सर, मग तुम्हाला दिसला नाही का आधी? म्हणजे काही पण बोलता का तुम्ही? सोडा मित्रांनो, पोचलो आता, ऑलमोस्ट 6 किलोमीटर राहिलं, अंबरनाथला पोचलो. होतच राहतात असे इन्सिडेंट्स, काय बोलणार. त्यामुळे बी अवेअर, गाडी नीट चालवा, राईट सेफ नीट चालवा, एवढंच सांगणं आहे माझं तुम्हाला. सो मित्रांनो, आता घरी निघाले, वाजलेले आहेत 10:30 आणि गणपतीचं दर्शन वगैरे झालेलं आहे. मी फुटेज टाकेल गणपतीची मूर्ती कशी आहे आणि काय होतं ते फुटेज टाकेल. छोटीशी एक व्हिडिओ काढले गणपतीची, ती टाकेल. जेवले वगैरे आता निघालो आहे, 10:30 वाजलेले आहेत, तर बोललो ब्लॉग एंड करून घेऊया. सो तेच मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नसेल आवडला ब्लॉग तर तसंच सोडून द्या, बाकी काही करू नका. भेटू आपण पुढच्या तरी नवीन कोणत्या तरी कॉन्टेंटसोबत, नवीन कोणत्या तरी व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्टे सेफ, हॅपी राईड, टिल देन बाय बाय, भेटू. whatever, please sir, I want to reach 1 million